वृत्तीमध्ये येणे याला विवेक असं म्हणतात. आहे विवेकावर मी थोडासा. तर दुसरं लक्षण आहे वैराग्याचं. इहलोकापासून सुरेश इहलोकापासून परलोकापर्यंतच्या प्रारब्ध प्राप्त अनुकूल विषयांच्या भोगाच्या त्यागाला वैराग्य असे म्हणतात. अनुकूल बरं का, प्रारब्ध प्राप्त भोग हात जोडून समोर उभा आहे आणि याला नको 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 वीट आलाय त्याचा. चणक खायची इच्छा लई येते, नेहमी चणक खायचं सोडून दिलं. दात नाही बरं का म्हणून सोडलं, नाही तर मनात इच्छा आहे. आता याने चणक खाणं सोडणं कसं काय होय? अशाच पदे इच्छा गेली का त्याची, दात नाही म्हणून म्हणते मी चणक खात नाही. एकाने शाळेत गेला, 12वी पर्यंत शाळा होती ती शाळा. 12वी शाळा झाल्यानंतर त्या शाळेत त्याचं काम संपलं आणि सोडली शाळेत. आम्ही गावातले विचारायचे आता पुढे कॉलेजला प्रवेश घ्यायचा टाइम आहे. म्हणले का रे आता सध्या शाळेत जात नाही? म्हणलं मी शाळा सोडली, यांनी शाळा पूर्ण झाली म्हणून सोडली ना. आणि दुसरं एक शाळेतच गेलं नव्हतं ते म्हणतो मी आहे शाळा सोडली. आता याच शाळा सोडणं आणि याच शाळा सोडणं सारखे का करू? यांनी शाळेत जाऊन शाळा सोडली आणि शाळेत न जाता सोडली. तशी आमची म्हणणारे काही नको ब्रह्मज्ञान प्राप्त करून सोडलेले का ब्रह्मस्थिती आम्हाला नको, आत्मस्थिती नको. तुकोबारांनी ती प्राप्त करून मग मुक्तीवरची भक्ती ही प्रेम जी ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. आणि केवळ आणि केवळ ज्ञानोत्तर भक्ती करता पंढरपूरच्या वारीला यायचे. हो, तुम्हाला तशी आवश्यकता राहिलेलीच नाही कोणत्या गोष्टीची. परंतु काय होतं, ती जाणपणा आहे, तुला जाणतेपणाचा अहंकार तू घालवण्याकरता नेत्यांमध्ये मिसळायची. आता तुम्ही नेमकी नाही होऊ शकत, अज्ञानी नाही होऊ शकत, पण तो जाणपणाचा जी काही रग आहे ना, मस्ती आहे ना, अहंकार आहे ना, तो राहणार नाही. जाणोनी नेनते करी माझे म्हणून तुझी प्रेम गुण करो निवोचित प्रेम ज्ञानाला प्रेमाची जोड आहे. नाही तर असंच केलं असतं आपण म्हणावं अरे हा असं मानायला लावले. प्रेमाची जोड आहे तरी बरेचसे विक्षेप आहे आणि प्रेमाची जोड नसती तर त्या ज्ञानोत्तर भक्ती करण्याकरता वारीला यायचे. दुसरं काही नाही. जो अहंकार आहे जाणतेपणाचा, जाणतेपणा तर पाहिजे, नेमतेपणा नको, अज्ञान नकोय. पण आता अज्ञान जाऊन ज्ञानही दुरे ते स्वरूप आहे, ते स्वरूप आहे. ऐकतोय आपण काळीगार पांढरीगार दृष्टांत भरपूर ऐकले 2 दिवसामध्ये. स्वस्वरूपामध्ये कोणतं स्फुरणच नाही. हे आम ब्रह्मास्मी ना, हे स्फुरण याच नाव माया आहे. तुम्ही म्हणा मायातून निघायचं तर आम्हाला मायात कसं अडकवलं नाही. 108 महिन्याची माळ का घालावी माहिती का? अष्टधा प्रकृती आहे. पृथ्वी आपती वायू आकाश सत्व रज तम असे 3 गुण. अशी प्रत्येकाची प्रकृती अष्टधा स्वरूपात 8 प्रकाराने बनलेली आहे. तिचे अष्टसात्विक भाव व्हावे आणि त्या एका एका तत्वाचं 3 गुणांचं पंचमहाभूतांचं निरसन व्हावं आणि ते होऊन एक आणि मध्ये झिरोन ही अष्टधा प्रकृती शून्यमय प्रकृती प्रेतरूप शरीराचा भाव व्हावा आणि त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे एक परमात्मा आहे. म्हणून 107 महिन्याची माळ घालायची. ही मधली आहे ना, ही जी मधली शून्य आहे ना, ही माया आहे. तर आम्ही वैष्णवांनी एकच माया मानली, पण जे बाकी जे संन्यासी आहेत त्यांनी 2 माया मानल्या. म्हणून 1008 मूळ माया गुण माया मानली त्यांनी. मूळ माया गुण माया येते म्हणून आम्ही वैष्णवांनी एकच मानली, त्यांनी 2 माया मानल्या. तर ब्रह्मास्मी हे मायेचं लक्षण आहे. पण तरी सुद्धा मी देह आहे हे घालवण्याकरता त्या विद्यामायेने अविद्यामाया घालवायची आणि विद्यामाया बी नको, माया नकोच. घालवायची म्हणजे तिचं ज्ञान करून घ्यायचं. घालून काय करायचं? घालवायचे म्हणजे ते असायला पाहिजे ना. पहिलीच व्याख्या झाली अविद्याने नव्हे जे विद्यमानाचे नव्हे. त्या मायेमध्ये 6 प्रकार आहेत. थोडस मदत करा मला बरं का. पहिलं जी आहे ती त्या ठिकाणी प्रधान माया, दुसरी प्रकृती माया, तिसरी माया, पुढे अविद्या, अज्ञान
आणि शक्ती माया अशा 6 प्रकार आहे. ही योगमाया शक्ती ज्याला म्हणतो ती ती बी मायेमध्येच येते. त्याची शक्ती माया म्हटलेली आहे त्याच्यामध्ये. तरी या विद्येच्या निदा विश्वस्वप्नाचा धंदा भोगीत होता प्रबुद्धा अनादिपणी जो तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निथावे माथा हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. आणि मग इथे पहा मी ते आहे हे काय अज्ञान आहे. अज्ञान हे कशाचं कार्य आहे? वृत्ती. वृत्ती ही वृत्ती आहे. मी हे आहे ही वृत्ती आहे. वृत्ती कशाचं कार्य आहे? अविद्येचं कार्य आहे. मी ब्रह्म आहे ही काय आहे? वृत्तीच आहे. मी ते आहे ही जशी वृत्ती आहे तसं मी ब्रह्म आहे ही बी काय आहे? वृत्ती आहे. आणि वृत्ती कोणती असली तरी वृत्ती कशाचं कार्य आहे? अविद्येचं कार्य आहे. म्हणून तर प्रबोध देऊन पुढे काढले तुम्हाला. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या वृत्ती एकमय किंवा एकरूप. म्हणजे वृत्तीच शिल्लक राहता कामाचं नाही. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथी वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते मग सुखे मी निजलोगा शून्य सारून तेथे त्रिकोट शिखरी का दान मिळे आहे. वैराग्य विषेला दिली रस सोये जई जेवणारा ठाऊकी होये ते दोची सांडून जाये जे अपरी. 4 दिवसाचा उपवासी आणि काय बोलावलं या 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 आणि त्याच्या पुढे ताट वाढलेले पंचपक्वानाचे. काही कामाने तर थोडस आतमध्ये गेलं तेवढ्यात त्याचा हितैषी मित्र आला आणि त्याला सांगितलं हे जीव नको. आतापर्यंतची पटत नव्हतं गोड बोलून तुला बोलवलंय त्या सगळ्यामध्ये विष घातलेले त्याने. आता तो त्याला कळलं झाला तो ते अन्न खाईल का? तो म्हणला दोन्ही बाजूने मरणच आहे. उपाशी मरणं आणि विष खाऊन मरणं. तो उपाशी मरण पण हे खाऊन नाही मारणार म्हणून. आणि उपाशी मरतच नसतो कोणीतरी दिला असतं शिळपाट. विषय रांदिली रस सोये जई जेवणारा ठाऊकी होय ते तो ताटची सांडून जाये जयापरी तैसी संसाराया समजता जाणी जे जे अनित्यता तै वैराग्य दबडिता पाठी लागे. त्याच्या पुढे मग समाधी षटक. शम म्हणजे मनोनिग्रह दम म्हणजे इंद्रिय निग्रह. मनामध्ये विषयच नाही ना पंचविषय अंतःकरणात नच येणं आले येणंच नाहीच येणं तर त्याला शम असं म्हणतात. त्याला शम साधला. आणि मनात जरी विषय आले तर इंद्रियांना त्या विषयापर्यंत जाऊ न देणं याला दम असं म्हणतात. कबीर महाराज म्हणतात जो तित्तर पत्थर चुमावे फक्त लाकडाचा आणि दगडाचा शुद्ध भुसा खातो फक्त साफ. जो तितर पत्थर चुमाए उसको भी सताए काम तो जो आदमी घी शक्कर खाए उसकी तो जाने राम. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग शमदम साधन प्रबोध देताना सांगितले शमदम साधन आहे. तुला अखंडतेकडे जायचं आहे ना मग हा वासुदेव जे सांगतो ना अखंडतेची लक्षणं सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा असं ज्याला झाले ना धन्य जगी तोची एक विषयी विरक्त जया नाही अपपर सर्वदा संतुष्ट धन्य जगी तोची. आणि अखंड बरं का सदा वासुदेव सदा स्मरेवाचे अखंड करायचे तुम्हाला सुख दुःख समान वाटू द्या. विषयाबद्दल विरक्ती असू द्या वैराग्य असू द्या पुढं जाणीव शहाणी बघूच हे सांडून या. शहाणपणा सोडून द्या. आपल्यापेक्षा अजून बरेच शहाणी आहेत. आपण त्यांच्या पुढं काहीच नाही. आपण वासरात लंगडी गाय शहाणी एवढं म्हणायचं बाकी काय असं आपल्याला मानायचं. देहाच्या संबंधाने किती उदास होते बाबा. देह आणि देह संबंधी निंदावी तुकोबारांचं प्रमाणे. हे आपला देह आणि त्या देहाच्या संबंधाने जे कोणी असतील कुटुंब प्रमुख आणि ध्यानात ठेवायचं तुकोबारांचं हे प्रमाण आध्यात्मिक आहेत. आपण देह आणि देह संबंधी जी असतील ती निंदावी आणि आदिके वंदावी श्वान शुक्रे. बाकीची डुकरण कुत्रा असले तरी त्याला ब्रह्म म्हणून वंदन करा. पण आपला देह आपल्या देहाच्या संबंधानं पती आई वडील नातवंड पतवंड ही सगळे काय करायची सांगितलेले अंतःकरणात त्यांच्याबद्दल काय भाव सांगितला मिथ्यात्व दृष्टीचा भाव द्यायला सांगितला. आणि मग बाकीची कुत्र डुकर जरी असली तरी का ते यांच्यावर जर ब्रह्मत्व भाव धरल्यानंतर ब्रह्मत्व भाव तर सिद्ध नाही व्हायचा अजून मोह वाढ. केवढी मोठी इंटिमेशन या प्रमाणात दिलेली. देह आणि देह संबंधी निंदावी आणि आनिके वंदावी श्वान सुकरे. चला पुढे शम दम साधन
त्याच्यानंतर इंद्रिय निग्रह. तुम्हाला सांगितलं ते प्रबोधेतन हे शमदम साधन आहे. जेव्हा प्रतिबंध येईल अंतकरणामध्ये तेव्हा याच्यावर लक्ष ठेवा. शमदमावरी हरी झाला. शमदमावरी काही वैरी म्हणतात, ठीक आहे, वैरी म्हणलं तरी अर्थ लागतोय बाबा, माझ्या दृष्टीने असा लागतो तो. त्याला शमदम साधन बी करायचं कारण नाही. कशा करता बरं का, वृद्धीचं ज्याची वृत्ती सम असेल ना त्याला काय करायचं शमदमाचं कारण. समबुद्धी घेता समान श्रीहरी जर घेतला मग शमदमा वैरी हरी बरोबर बसल ना, त्याला शमदम साधन करायची गरज नाही. त्याच्या दृष्टीने शमदम वैरीचे काही गरज नाही त्याची आम्हाला. पण ते संतांचं उत्कृष्ट लक्षण आहे. जीव छेदाभासाकडून जात असताना आपल्याला शमदम साधन स्वीकारावंच लागेल. अधिकार संपन्नपण असायलाच पाहिजे. शम दम तितिक्षा. तितिक्षे करता वारीला जायचे. इंद्रिय निग्रह मनोनिग्रह सहजच साधतो चालताना. जशी कंडिशन असेल तशी स्वीकारतो तो. तितिक्षा ऊन असो पाऊस असो वेळेत जेवण नाश्ता मिळो ना मिळो तो संतुष्टच असतो. संतुष्ट नाही राहत आता काय करावं. मग असं उगाच काय कुठल्यावारी उगाच आपलं काय कोणाला बोलायचं कारण नाही. अरे बाबा म्हणले नाही पा त्यांच्या मंडळीला सांगतो आहेर बाई हे बघ काय कुठं कमी जास्त झालं तर बोलायचं नाही, पहिले सांगतो तर तुला मी वारीला नेतो. लयच आपल्याला वाटलं नाही इथूनच सांगतो. वाटलं ना चहा संपलाय चहा नाही मिळाला, शक्यतो होत नाही तसं, पण चुकून जर कधी झालंच तर आपलं जायचं मस्तपैकी हॉटेलमध्ये. त्यांना एक दुधाची पिशवी मागायची, एक चहा नाही मागायची. पाव किलो साखर दुकानातून घ्यायची, त्याच्याकडे जायचं. चहा पत्ती उत्तम प्रतीची घ्यायची. त्याला म्हणायचं 10-12 कप चहा मस्तपैकी बनव त्याच्यामध्ये. बनलं बरोबर नाही न्यायचं आणि एका कोपऱ्यात टेबलावर बसून तेवढा चहा मस्त प्यायचा. पण कोणाला काय बोलायचं नाही. लयच भूक लागली नाही तर मग आपल्याला मिळालं ना चांगलं 25 वडे घ्यायचे वडापाव. 2 कोण खायचे यायचं. 2 रुपये आपले खर्च होऊ दे ना, काय फरक पडतो. होते एवढ्या मोठ्या व्यवस्थेमध्ये कमी जास्त काही बोलायचं नाही कोणाला काय. ठीक आहे. काय विषय चालला होता. तितिक्षा. तितिक्षा आपल्या ठिकाणी येते. घरी गेल्यावर परत म्हणते तर आता नातीने जर आम्हाला शांत ब्रह्माचं लक्षण सांगावं तर मग आमचं जमलंच. आता काय सांगावं. सांगितलं नातीने शांती ब्रह्म ऐकणार. थोडस समजले आता इथून पुढे मी नक्कीच विचार करेन. थोडस आलेलो तिने त्या दिवशी पोस्ट टाकली होती आईबद्दल. तसं म्हणलं आता मी प्रयत्न करीन. प्रयत्न करीन. काय करावं आता. ते प्रकृती तशी बनवून गेलेली आहे तरी पण ठीक आहे अजून प्रयत्न करू आम्ही. शिकण्याकरता वारीमध्ये आलो. वारीमध्ये विक्षेप निर्माण होत नाही. तसंच घरामध्ये जर नाही झालं की झालं काम आपलं. घरात देवी नाही झालं की झालं काम. काही असते आता तितिक्षा. तितिक्षेच्या पुढे काय श्रद्धा. श्रद्धा पाहिजे. कशावर. वेदवचनावरती संत वाक्यावरती श्रद्धा पाहिजे. त्याच्यानंतर पुढे समाधान. श्रम दम तितिक्षा श्रद्धा उपरती. विषयाबद्दल उपरती निर्माण झाली पाहिजे ना. विषय सत्य नाहीत ना, नित्य नाही ना. विषय आनंद नित्य नाहीये ना. परत विषय जरी असले मिळाले सतत ते इंद्रिय ती सक्षम नाही राहिली विषय भोगायला. हे होणार आहे कधी. मजा नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बदिले झाले. वाचा बोले बोल नाक मुख गळू लागले लाळ आणि शिंगोड. श्वाना परिगती झाले अवघे करती हाड हाड. ही स्थिती होणार आहे आपली. त्याच्या अगोदर तव चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान. अरे आम्हाला वृद्ध काळची परिस्थिती निर्माण झाली तरी आम्ही असं सुलंगान करून डोकं धरून नाही बसणार. जेवढं पाठे जेवढे येते जेवढं ऐकले त्या 5-50 होया 50च जरी आम्हाला येत असल्या तरी पुन्हा पहिल्यापासून 50 पुन्हा 50 संपले का पुन्हा डोकं धरायचे काय कारण आहे. ज्याचं पाठांतर नाही ना हे सुभाषित हे सगळं पाठांतर करून ठेवा. बुद्धी शाबी दे तेव्हा म्हातारपणाला कामाला येईल. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन करायचं बंद करावं. एक ओवीने शरीर येत नाही. आणि ज्ञानोबाबद्दल सांगतो एक ओवी येत नाही. मालकाचं गुणवर्णन करण्याकरता करता आयुष्य गेलं. मालकाला बाबाने ताबडतोब पहिलं मालकाला सुधारलं आणि ज्याला आपल्या कुटुंबाला सुधारता नाही आलं त्यांनी जगाला काय उपदेश करावा. गुंजाळ बाबा नेहमी सांगतात आपली बायको गाऊन घालते आणि दुसरीला म्हणतो पदर घे डोक्यावर नीट पदर घे. लोकांना बरबांधनाचा उपदेश माळा घालावी असेल पोरं तशीच. विठ्ठल विठ्ठल. श्रद्धा. श्रद्धेच्या पुढं समाधान. नाही विश्वास पण सांगितला. समाधान.
हे पाय, हे जे विश्वास जे कोणी बोलले ना, हे शास्त्र मान्य नाही यांचं परमार्थ, शास्त्राला मानत नाही. त्या अनुभवाला लय उत आलाय, अनुभवाला उत जरुरी होत्या, पण शास्त्राला धरून अनुभव असू द्या तुमचा, शास्त्राला धरून तुमचा अनुभव ताडून मग सांगा. शास्त्र चिंतन काळाची गरज ही आम्ही नवीन नाही कुठून काढलं. त्या महात्म्यांनी 2 दृष्टांत शास्त्राच्या महात्म्याच्या संबंधाने सांगावेत. ती अशी आहे, एक दृष्टांत सांगायचा, अयोध्येवरून चित्रकूट पर्वतापर्यंत प्रभू रामचंद्र आले, आणि नंतर अचोळी गेलेला भरत ज्या वेळेला आला आणि तो निघाला प्रभूच्या भेटी करता रामचंद्रांच्या, सगळी अयोध्या पुन्हा निघाली प्रभूला परत आणण्याकरता. चित्रकूटावर आल्यावर भेट झाली, सांगितलं समजून, तुम्ही येत नाही तर आम्ही बी वनवासाला तुमच्या बरोबर यावं लागेल तुम्हाला. रामप्रभू म्हणाले नाही नाही नाही, पितृवचनाकरता मी अरण्यात आलो, आता आची नियम आता न फिरे माघारी, पैसरे शेजारी गोविंदाचे, घरी झाले पट्टर आणि बळे बरेली सावळे परब्रह्म, मग आता मी नाही येणार, परत मागे नाही येणार. वाद उपस्थित झाला, तर काय करायचं भाऊ. मग तेवढ्यामध्ये काही महात्मे तिथे ऋषी मुनी होते, म्हणले तुमचं आम्ही रामप्रभूला म्हणले तुमचं असं मी ऐकलं, आम्ही ऐकलं की तुम्ही म्हणलेले बोलिले वाल्मिक तैसेची कर्ण वर्तुन दाविन नामा म्हणे, हे खरं आहे का. म्हणले हो. रामायण आणायला लावलं त्या महर्षींनी, आणि रामायणामध्ये म्हणले काय असेल त्याच्यानुसार निर्णय करा. या परिस्थितीवरती रामायणात लिहिलेलं होतं की भरत अयोध्येतल्या सगळ्या प्रजाजनांसह तिथे येईल, आल्यानंतर तो त्या ठिकाणी यांना आग्रह करील, हे तिकडे जाणार नाही, भरत जायला तयार नाही. तर रामायणामध्ये लिहिलं होतं प्रभू रामचंद्रांनी आपल्या पादुका त्याला द्याव्यात, आणि त्या नंदीग्रामामध्ये त्यांनी स्थापन करून 14 वर्ष 14 दिवस तिथे राहावं. प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून सीतेची सोडून करून असं होईल, त्याला घेऊन तिथे येतील. मग त्याप्रमाणे करावं लागलं. ही शास्त्रचिंतन काळाची गरज महात्म्याच्या मुखातून आहे, आमच्या डोक्यातून नवीन काही आलेलं नाही. बीजेपी शासन काँग्रेसच्या सगळ्या योजना राबवते, हे म्हणतात आमच्याच तर राबवतात, तुम्हाला जमल्या नाही म्हणून ते राबवतात, एवढंच. लोकांना नाही कळत, त्यांनी बनवलेलं राबवल्या तरी का, कोणत्या तरी योजना कोणीतरी राबवाव्या, यांना त्या जमल्या नाही म्हणून हे राबवत आहे, त्यांचंच आहे. दुसरं उदाहरण सांगायचं, इंद्रजिताला मारल्यानंतर लक्ष्मणाने त्या ठिकाणी इंद्रजित पडला, सुलोचना शोक करू लागली, आणि सुलोचना भेटण्याकरता आली. सर्व गोष्ट सांगत नाही. सुलोचना तिथे आल्यानंतर ती पूर्वजन्मातली शेषाची कन्या आहे, आणि हा शेषाचा आता अवतार आहे लक्ष्मण. त्याला करुणा उत्पन्न झाली, जावयाला आपल्याला जिवंत करावं. प्रभू रामचंद्र वशिला लावला, तेवढं इंद्रजिताला जिवंत करा. प्रभू तयार झाली. आता त्याच्यामध्ये बाकी चर्चा चालू झाल्या, कुजबूज बाकीच्या सैन्यामध्ये, वानरास ते सैन्यामध्ये. पण हनुमंतराय मात्र शांत उभे होते. प्रभू रामचंद्रांनी विचारलं, तुम्ही काही बोलत नाही. म्हणले काय बोलायचं, तुमच्या मनानेच करायचंय तुम्हाला, करा तुमचं, तुम्ही तुमच्या मनानेच करायचंय तुम्हाला, मत करा तुम्ही, मी काय बोलू काय. आणि मग त्या वेळेला म्हणले तसं नाही, सांगतो का नाही, रामायणात लिहिलंय का इंद्रजिताला जिवंत करा, ते पहा, बाकीचं नाही मला माहिती. प्रभू रामचंद्रांनी पाहिलं, म्हणले नाहीये, मग बसा द्या ठेवून. एवढं शास्त्राची गरज आहे भाऊ. पंथ कितीतरी संप्रदाय काळाच्या ओघामध्ये नष्ट झाले, जे शास्त्राला काही मान्य नाही. आपली पद रचलेली का नाही म्हणायची, गुरुपद काही ठिकाणी म्हणतात, असंच काहीच म्हणणे, तर काही का नाही म्हणायची, का नाही म्हणायची, पण कीर्तनात नाही म्हणायची. त्याचं कारण असं सांगतो, जरी भागवतात सांगितलेलं आहे ना की गुरुपद म्हणत जा, पण ते गुरुपद म्हणायला प्रतिबंध नाहीये. संप्रदायाचा प्रतिबंध गुरुपद म्हणायला नाही, की रचना R+T हिंगण भेटे म्हणून प्रतिबंध आहे, बाकी काही नाही. जर पद्धतशीर रचना शास्त्रसिद्ध जर असेल, त्या तोलाबलाचे शब्द तिथे बसणारी जर असेल, तर ते तुमचेच अभंग होणार नाहीत का. शांताबाईचे जर अभंग मान्य करावे लागले, त्या ठिकाणी समाजाला त्या पद्धतीनं तुमची मान्य होती. पण ते इकडचं थोडं घ्यायचं, तिकडचं थोडं घ्यायचं, याच्यातलं थोडं घेऊन ते शब्द जोडून केलं नाही. अरे खंत वाटते मला, एक महात्म्याची एक गाथा यांनी साधे परिश्रम करून नाही बनवलेल्या या गाथा, अख्खं जीवन त्याच्यामध्ये ओतलेले. त्या गाथांमधला पुरपाडांना आणि त्याच्यामध्ये रचीव पद्धतीच्या काही गवळणी नामदेव तो एकनाथ महाराजांच्या ज्या नावाने खपवल्या जातात, तेच नाही तर आता संपूर्ण कीर्तनामध्ये श्रीपाद बाबावरती रचलेल्या पदांचा जर भाग चाललाय, ग्राम्य पद्धतीतली जी गीते आहेत त्या पद्धतीतले ते स्वरूप आहे. त्याचं स्वरूप अभंगाच्या पद्धतीनं सुद्धा रचना करावी कोणी बी, आणि खुशाल म्हणावं का म्हणू नये. तेवढ्याच तोडीचा महात्मा आहे आपल्याला मिळालेला. आमचे मेटकरी बाबांनी मी म्हणत असतात
की हा श्लोक म्हणताना आपण काय कसा म्हणायचा, तसंच म्हणण्याचा उद्देश आहे. कोणाला माऊलींना सुद्धा अमृतानुभवातले 5 श्लोकातला पहिला श्लोक, यदक्षरमनाख्येय मानंदमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति तातं दैवतमाश्रयी तैत श्रीपादनाथम म्हणायला तुम्हाला पूर्ण अधिकार दिलाय. आणि तसंच आहे, तसंच समजायचंय. आपण आपल्या गुरुचं म्हणून आनंद संप्रदायातला जय जयकार पाहिला, नावाने जय जयकार कोणत्या गुरुचा नव्हता, तर सद्गुरुनाथ भगवान की जय हा जय जयकार होता. काम मला नव्हतं आणि मी हे जय जयकार करायला लागलो. आता 8 पायाचं असेल, आपण आवरून घ्यायचं असेल तर मलाच आवडून ते सांगावं लागेल ना. म्हणून नाही असं नाही, तेवढ्या तोडीचं कार्य आहे तर महात्म्यांचा जय जयकार झालाच पाहिजे. किती वेळेला, एकदा तरी, दोनदा तरी अख्ख्या कीर्तनामध्ये, एकदाही नाही तर ते बरोबर नाही. आणि सारखा तरी बरोबर आहे का? विवेकाचं लक्षण आहे का सारखा जय जयकार? आपला गुरु नुसत्या जय जयकारातून सिद्ध करायचा नाही, त्याचं चरित्र सांगून सिद्ध नाही करायचा, तर त्याचं चरित्र आचरण करून सिद्ध करायचं आहे. आपला गुरु कसा सिद्ध करायचा? हिंद केसरी पैलवानची कुस्ती जिंकली आमची शोभाताई झोरे आहे ना, तिच्या मुलांनी 2 वेळेला पंजाब केसरी जिंकलंय. रात्री तिने सन्मान केला ना, नर्मदा परिक्रमा करून आलो म्हणून सन्मान केला ना. तिचं 3 मुलगं, पहा काय ब्रह्मलिखित आहे. लहान असताना पाण्यामध्ये नाग आहे, नागाशी खेळतंय ते पोरग, हे त्याचं प्रतीक होतं की हा पंजाब केसरी 2दा होणार आहे, अजूनही पुढं होईल. ते संकेत करायला आलो होतो का, काही नाही केलं. मला ताबडतोब फोन केला, घाबरले होते. म्हणले तुम्ही बायबल होऊ नका, तुम्ही तिथे जाऊ नका, तुम्ही त्याला काही करू नका. त्याला जर डिस्टर्ब झाला तर ते मुलाला किंवा तुम्हाला चावेल, काहीच करू नका. तुका म्हणे उगे रान, जे जे होईल ते ते पहा. तसं केलं, तो निघून गेला, काही झालं नाही. तर चला, विषय आपला काय चालला होता की आपण इथे श्रद्धा उपरती म्हणजे अनुताप झाल्याशिवाय उपरती नाही. आणि एक राहिलं समाधान. रस्त्याने अनेक ठिकाणी अशा हॉटेलची नाव पाहिलं होतं, हॉटेल समाधान. मालकाला भेटलं तर त्यालाच समाधान नाही. समाधान म्हणजे सर्व स्थितीमध्ये वृत्ती सम ठेवणं, असं समाधी षटक. आणि मुमुक्षुत्व म्हणजे कायमी उद्धार पावेल. अशी ही 4 मलविक्षेप आवरणाची, निष्काम कर्म, निष्काम उपासना आणि आवरण दोष श्री गुरु करून निवृत्त करणं. ते 3 आणि हे 4 किती झाले? 7 झाले. पण श्रवण, मनन, निधिध्यास किती झाले? 7 आणि 3 10. आणि 11वं तत्व पदार्थ शोधन. अशी एकादशी केली का आपण? ज्याने कोणी केली बस त्याचं काम झालं. चला, आपल्याला इथे जन्म मरण चुकवण्याकरता परमार्थ करायचा आहे. मग अग्नी कुंडे बीजे घातली, ती देवी अंकुरदशी मुकली, देवी न पडती चार पिली मज शुभाशुभी. बीज भाजून केली नाही आम्हाला बाबांच्या संगतीमध्ये घडला. अपार तू द्रोणाचा केला. आणि त्या यांची भेट झाल्यानंतर अरे बापरे, तर असं भीषण अंतर हातबाहेर असं युद्ध चालू झाल्यासारखं. श्रवणाचं जे ज्या पद्धतीनं पहिली जी लिंक होती, आता यांची बी चुकीची नाही, त्यांची चुकीची नाही. दुधा मनस्थिती निर्माण झाली कंच बरोबर. आता उदाहरण सांगतो. भगवान आपल्याला उदार महात्मे भेटले. गुणदोष या 3 विचारिता काही अभंगाप्रमाणे त्यांनी आपल्याला तो बोध दिला. बरोबर. आता हे एक दृष्टांत सांगायचे गावडे बाबा की मग ते म्हणायचे, एक अशी टॉयलेट होती, त्याच्या बाजूला ती टाकी होती ना, त्या टाकीमध्ये बुचबुच करत होती केळी. ते त्याच्यामध्ये घाणीमध्ये मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी ती सेवन करत होती. पण त्याच्यामधला एक किडा असा वर चढायचा, त्याच्यातून सुटण्यासाठी प्रयत्न करायचा, वर यायचा, पुन्हा खाली पडायचा. तिथं कडेला महात्मा उभा होता, त्यांनी ते पाहिलं.
ते चांगलं 50 वेळा वर यायचं आणि पडायचं, तरी पण त्याचा तो प्रयत्न पाहून महात्म्याने त्याला उचललं, शुद्ध पाण्यामध्ये काय केलं, धुतलं आणि मोकळ्या वातावरणात सोडलं. बाकीच्या किड्यांच्या नादालाच लागला नाही तो. का ते काय पोय पंखीची चिळशी घेते, पोय पंखीचे किडे काय चिळशी घेते, त्यांना त्याची किडच नाही, त्यांना अमृतासारखं वाटतंय ते, चालू त्याच्या नाही नादाला लागत. तो चालू द्या तुमचा ताव मारून. पण अशा जीवाच्या नादी लागतो ज्याच्यात सुटायची तळमळ आहे, मुमुक्षूच्या नादी लागतो. कधी कधी वाटतं असा उदार महात्मा भेटून आपलं नुकसान झाले, त्यांनी नाही केलं, आम्ही आमचं नुकसान केलं. अधिकारामध्ये बसायलाच लागल, साधन चतुष्टय संपन्न झाल्याशिवाय. जरी मिळालं असं ज्ञान तरी हा कसं सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाती समान. कन्येचं सालंकृत कन्यादान कधी त्याच्या अभंगात आलेले. ती मुलगी 8 वर्षाच्या आत तिचा विवाह केला तर सालंकृत कन्यादान आहे. कायद्याने आता 18च्या आत गुन्हा सांगितलेला आहे, पण 8 वर्षाच्या आत विवाह करण्याची जुनी पद्धत होती. आजही युपी मध्ये ती चालू आहे. आणि त्याच्यानंतर 18 वर्षाची झाल्यानंतर तिला उपवर्त आल्यानंतर 18 वर्षानंतर तिला तिकडे सासरी पाठवायचं, तेव्हा लग्न सोहळा केला जातो. गवना म्हणतात त्याला, गवना केला जातो. हा ही पद्धत होती. मग आता मला सांगा, ती मुलगीचा संबंध जर एखाद्या मुलीचा पतीशी संबंध जर आलाच उपवर व्हायच्या आधी, तर तिला संतती होऊ शकते? उपवरच नाही झालेली ती, उपवर्तेचं लक्षण. उपवर झाली नाही तर संतती होईल काय? तिला पाणीच येत नाही. याला उपवर्त व्यवहारातली उपवर्त सांगतोय, आणि परमार्थातली उपवर्त काय मी उद्धार पावेन. तिला संतती होईल काय त्या मुलीला? उपवर्त नाहीये तर अरे मिळालं असं नाम, झालं झालं म्हणू नका. झालं झालं माझं, अनुग्रह झाला, प्रबोध झाला, सगळंच झालं, आता काहीच नाही रे, झालं काहीच नाही. काय झालं? अजून ज्याचं आपलं ज्याचं त्याला पण तपासायचं, आपले चित्त आपल्याला ग्वाही देईल. साधन चतुष्टय संपन्नता गरजच आहे उदारपणाने त्यांनी दिलं तरी. मग पुन्हा तक्रार का अखंड होत नाही म्हणून? अखंड होत नाही ही सगळ्यांची तक्रार आहे. प्रतिबंध काढता येत आपल्याला. साधन बी दूर शब्दम साधन दिलेलं आहे प्रबोधाचं, ते करण्याकरता. आणि नामस्मरण तर अखंड करायचे. आणि हे लक्षण काय? हे नाम आहे काय? तत्वमसी महावाक्य नामाचा अर्धा अंश नाही देते. विचारलं कधी महात्म्यांना नाम म्हणजे काय? तुम्हाला प्रबोधाचं दिलं ते नाम आहे काय? त्याच्याबद्दल तुकोरांचं प्रमाण आहे. तत्वमस्यादी महावाक्य नामाचा अर्धा अंश सुद्धा नाही त्याच्यामध्ये. मग नाम काय? नाम म्हणजे शब्द का? नाम म्हणजे अक्षर का? नाम म्हणजे काय? नाम नामी अभेद आहे ना. नाम म्हणजे आत्मा. मग आत्मरूपावर वृत्ती सतत राहणं, त्या भावावर वृत्ती राहणं, त्याला नामस्मरण कारण म्हणतात. नाम जप ही अपुरी अवस्था आहे, पण काही दिवस करावी लागते. आणि नंतर स्मरण हा शब्द कसा आहे? स्मरण म्हणजे आठवण ठेवणं. स्मरण हा शब्द कसा आहे? नामस्मरण शब्द पहा, ते अखंड करायचे म्हणायचे शेवटपर्यंत. अवस्था बी शेवटपर्यंत होईल, देह पडेपर्यंत. पण रजोतम गुणी नाही, आता त्याची प्रकृती सत्वगुणी बनली. फक्त कंठी प्रेम दाटी नाही निर्लोटी अशी होईल शेवटपर्यंत. निषेध नाही, नाम अखंड करायचंय. मग काय कशाचा जप करायचंय? नाम कशाचं? त्याच्या 3 अवस्था आहे. एक प्रातःकाळची, एक दुपारची, एक संध्याकाळची. सोम शब्दाचा मारा दिला ही तै शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती. आधी प्रमाणे योग सुखाचे सोहळे सेवका तुझी सिंहाळे सोम सिद्धीचे लळे पाळीशी तू. प्रातःकाळची अवस्था आहे, सुरुवातीची. माध्यान्ह काळला सोमतीच्या माध्यान्ही आल्या, लक्षणं बदलते. शब्द तेच, अक्षर तेच, वस्तुस्थिती तीच, पण अवस्था बदलते. सोमतीच्या माध्यान्ही आलाय. आता हा सूर्य माध्यान्हाला कसा करतो? कसा तर तेज आहे त्याचं, काय तापणे कसं आहे ते? लपे आत्मभ्रांती छाया आपण ही माध्यान्हीची स्थिती आहे. आणि सायंकाळची स्थिती काय? सोम तेही असतं. कशाचं स्मरण करता येईल? शेवटपर्यंत चिंतन करायचे, नाम घ्यायचे. कशाचं? कळली का भूमिका? स्मरण वृत्ती आत्मस्वरूपाशी संलग्न राहणं, विचारानं. जपानी अखंड कोणाचंच होणार नाही, कधीच नाही होणार. शिंक जांभई खोकला एवढा वेळ फुकट गेला, रटत बसायचा विषय का तो?
विचारा वाचून तुकोबारा म्हणतात न पविजे समाधान. बीज भाजून केली नाही ना वा जन्म मरण नाही, वा जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. तीच जर हरिरूप जर झाली तर अगा कर्मी जे उरावे ते ती सुख दुःखी फळावे, ती भोगावयावे. हा एका